श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 476। उपशम प्रकरण सर्ग 89। वशिष्ठ पुढे म्हणाले, रामा, रागद्वेषरहित संवित विलासाने संपन्न असलेल्या योग्याच्या शरीराकडे जेव्हा हिंस्त्र श्वापदांचे चित्त जाते तेव्हा ते तात्काळ त्याच्यासारखे होते। त्यामुळे ती श्वापदे त्याची हिंसा करीत नाहीत। हिंस्त्र प्राणी देखील समदर्शी योग्याच्या संगतीने वेशादी दोषरहित होऊन त्याच्या शरीराला इजा करण्यास प्रवृत्त होत नाहीत। पण ते हिंस्त्र प्राणी योग्याच्या शरीरापासून दूर गेले म्हणजे आपल्या स्वाभाविक दोषांनी पुन्हा युक्त होतात। अशी नियती असल्यामुळे व्याघ्र सिंहादी पशूंनी वनातील भूमीवर विराजमान झालेल्या वितहव्य मुनींच्या शरीराला इजा केली नाही। लाकूड, मातीचे ढेकूळ, दगड इत्यादी सर्व पदार्थांमध्ये संवित असतेच। ती सत्ता सामान्य रूपाने सर्वत्र स्थित असते। पण ज्यांचे चित्त शांत नसते त्यांना पाण्यातील प्रतिबिंबाप्रमाणे तीच संवित पुरी अष्टकात अत्यंत चंचल आणि सूक्ष्म दिसते। वितहव्य मुनीची तनु भूमी, जल, तेज, वायू यांच्या संविदेशी एकरूप झाली। त्यामुळे तिच्या ठिकाणी काही विकार उत्पन्न झाला नाही। रामा, याचे आणखीही एक कारण ऐक। स्पंद हे नाशाचे कारण आहे। चित्तात उत्पन्न झालेला किंवा वायूचा विकार असा जो स्पंद तो लोकव्यवहारात प्रसिद्ध आहे। प्राणांचे चलनवलन हाच तो स्पंद आहे। तो शांत झाला असता वितहव्य मुनीच्या देहातील प्राण ज्या अर्थी धारणेमुळे दगडासारखे दृढ होऊन राहिले होते त्या अर्थी त्याची तनु जलादिकांच्या संसर्गाने कुजली नाही। हात, पाय वगैरे बाह्य अवयवांचा आणि आतील प्राणांचा वातजन्य किंवा चित्तजन्य स्पंद ज्या शरीरात नसतो त्याची वृद्धी किंवा क्षय होऊ शकत नाही। बाहेरील व आतील स्पंद शांत झाला असता शरीरातील त्वचा, रक्त, मांस इत्यादी धातू आपली पूर्वावस्था सोडित नाहीत। शरीरातील चित्ताचा व वाताचा स्पंद शांत झाला असता ह्या धातूंचे स्तंभन होते व त्यामुळे ते अगदी स्थिर होतात। म्हणूनच प्राणाचा पूर्णपणे निरोध केला असता योग्यांच्या शरीराची स्थिती दगडाप्रमाणे दृढ होते आणि शवरूप झालेल्या त्यांच्या शरीरात थोडासाही विकार होत नाही। अशी वस्तुस्थिती असल्यामुळे योग्यांचे देह या भूलोकी हजारो वर्षे जरी राहिले तरी ते कुजत नाहीत व भूमीवरील दगडांप्रमाणे फुटत नाहीत। हे रामा, तत्वज्ञ वितहव्य मुनी ज्ञान होताच शरीराचा त्याग करून तात्काळ विदेहमुक्त का झाला नाही ते आता ऐक। जे तत्वाला जाणणारे विरक्त व कामादी विकाररहित महाज्ञानी असतात ते सर्व शरीराचा त्याग वाटेल तेव्हा करण्यास स्वतंत्र व समर्थ असतात। अवशिष्ट राहिलेल्या प्रारब्धाचा भोग घेण्यास प्रवृत्त झालेल्या त्यांच्या चित्ताचे नियमन दैव, ऐहिक किंवा पारलौकिक संचित कर्मे किंवा वासना करू शकत नाहीत। त्यामुळे तत्ववेत्यांचे मन काकतालीय न्यायाने ज्याची ज्याची भावना करते ते तात्काळ बनते। वितहव्य मुनीच्या संविदेने काकतालीय न्यायानेच सांप्रत जीवित जाणले व तेच तात्काळ स्थित केले। पण प्रारब्ध संपताच जेव्हा त्याच्या संविदेने विदेहमुक्तीची भावना केली तेव्हा लागलीच तो विदेहमुक्त झाला। सर्व वासनांनी रहित झालेले व त्यामुळेच सर्व पाशांपासून मुक्त झालेले मन यथार्थ आत्मस्वरूपाने उदय पावते। नंतर ते मन ज्याची ज्याची इच्छा करते ते क्षणात होते। कारण तसले मन ही ज्याची उपाधी आहे असा जीवच सकळ शक्तिमय महेश्वर आहे। रामा,
जेव्हा वीतहव्य मुनीचे चित्त भाजलेल्या बीजाप्रमाणे अंकुर शक्तीहीन झाले, तेव्हा त्यात मैत्र्यादी गुण उत्पन्न झाले. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.